खाली कोणी घ्यायला सांगितले एनिवे असं असं घेतलं तुम्ही कुठं ऐकायला बसले बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले अर्धे एकाच कामासाठी आले टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची माझ्या गर्लफ्रेंडचं नाव गाजते सुशील वसे सुशीला तिला घाल चुलीला अनलॉजिकल वागू नका कसं वारकरी आहात तुम्ही मला सांगा यांनी मंदिरात सुद्धा पावित्र्य ठेवलं नाही हा एखादं सुंदर मंदिर असेल दुसऱ्याच्या धर्माचं भान ठेवतात बरं काय एखाद्या गुरुद्वाऱ्यात जाताना मस्तकाला कापड बांधल्याशिवाय ते येऊ देत नाही जा बरं तुम्ही फाटक्या जीन्सवर दारात न बाहेर असलं फाटकं मंदिरात आणायचं तुमचे काय पाश्चिमात्य संस्कृती तिकडं बाबा इकडं नाही शॉर्ट्सवर गुरुद्वाऱ्यात येऊ देत आमचे मंदिर आम्ही नम्र आहे म्हणून तुम्ही काय धर्मालय समजता होय आमच्या मंदिरात म्हणजे तू येते कोण मी येतो हे कोण विठू महादेवाच्या मंदिरात तुला तिसरा डोळा उघडल्यावर कळल तर नाही कळायचं है की नाही काय कसं तुम्हीच आपल्या देवांची किंमत नाही करत लोक काय करणार आहेत पंढरपूर अनहायजेनिक कुणी केलं लोकांनी तुम्ही आम्हीच करतो की नाही अनहायजेनिक पंढरपूर स्वच्छता कोण राखत नाही आपणच की का कोण पाकिस्तान मधनं येतं वय पंढरपूरला करत जा थिंक अबाउट इट काय परिस्थिती होईल काही दिवसांनी आपल्या लेकरांची शत्रूंची गरज पडणार नाही आपली मंदिरं आपणच एवढे घाण करतोय की पुढच्या पिढीला राहणार विनंती आहे ज्ञानेश्वरी ठेवा घरात कोट्यावधी रुपयाचे बंगलेत पण घरात ज्ञानेश्वरी नाही पेटवा असा बंगला ज्या घरात गाथा ज्ञानेश्वरी नाही कौतुक वाटतं मला त्या कुटुंबाचं जिथे अखंडित ज्ञानेश्वरीचं वाचन केलं जातं जिथे अखंडित हरिपाठाचं चिंतन केलं जातं त्याच्या पोराच्या कपाळाला गंध आहे आणि गळ्यात माळ आहे त्याच्यासारखं वैभव दुसरं नाही काय वाटतं तुम्हाला 23-24 वर्षाची पोरगी मी काय एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली वय वनात जाऊन काय नाही केलं माझा बाप माळ करी आजा माळ करी पंजा माळ करी पंजाच्या पंजाबी माळ करीच होता त्याच्यामुळे कीर्तनकार आहे आम्ही आम्हाला ज्ञानेश्वरी हातात घ्यायची गरज पडली नाही आमचं रडणंच ज्ञानेश्वरीमुळे बंद व्हायचं 7 दिवसातले 6 दिवस घरात भजन व्हायचं आणि 1 दिवस कीर्तन तुमची लेकरं कसं पिक्चरचं ऍक्टिंग करून दाखवतात तसं आम्ही कीर्तन उभा राहून करून दाखवायचो घरात तेवढंच होतं जे बघायचो ते वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं मी कीर्तन करते त्याला 18-19 वर्ष झाली हे काय आत्ता नाही आलं आमच्याकडे लोकांना फक्त प्रसिद्धीचा काळ दिसतो स्ट्रगल दिसत नाही लय अवघड आहे लोकांचं मग लोक त्यात बी म्हणतात तुम्ही काय फुकाट करता का का करा 3 गाणी वाजवायला तुम्ही लाखभर रुपये देता आम्ही का फुकाट करा मग आम्हाला काही कष्ट नाही बरं मी म्हणते मला माफ करा माझ्या शब्दांना तुम्ही त्यांना कधी विचारलं का तुम्ही एवढे पैसे घेता करता काय तसं आम्हाला विचारा आम्ही उत्तर देतो विचारा मला आम्ही काय करतो त्याचं आम्ही सामर्थ्यानं सांगतो त्याचं काय करतो ते 1 रुपया कोणाची देणगी न घेता हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता ना अनुदान ना सरकार ना ट्रस्ट फक्त या कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था आहे माझी ज्यात पोरी सांभाळते मी आज 70 पोरी आहेत माझ्याकडे खाणं पिणं राहणं सगळं आम्ही करतो माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे पण आपली संस्था आरशीची आहे बघण्यासारखी आहे कधी आला तर नक्की या बार्शीला सोलापूर जिल्ह्यात बार्शी गाव आहे तालुका आहे सबस्ट्रिक्ट आहे आणि फक्त स्पिरिच्युअल शिक्षण नाही एज्युकेशन सुद्धा CBSE SSC सेमी इंग्लिश मराठी मीडियम इंग्लिश मीडियम सगळं शिकवतो आम्ही प्लस कीर्तन गायन पेटी वादन विष्णुस्त्र नाम गीता ज्ञानेश्वरी हरिपाठ काकडा शास्त्र वेद उपनिषद विचारसागर सगळं शिकवतो आम्ही
माझे गुरुवरे दत्ता महाराज ओके वेदांताचे महारथी आहेत, संहिता ते देतात, संत चरित्र मी घेते, गायन वैरू गुरुजी, पखावाज माऊली महाराज. महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. पण एखादी चुकीची वेब सिरीज बघितली म्हणून वारकरी संप्रदायाकडे नजर वर करून बघायचं नाही. तुम्ही ज्यांना मानता ते वेगळे आणि वारकरी संप्रदाय वेगळा. आम्ही म्हणजे आसोनी जीवे वेगू. आणि माझं मत आहे कुणामुळं कुणालाही दोष द्यायचा नाही. कधीच तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणले नाही की बायको करू नका. कुठं बघितलंय का तुम्ही संप्रदायात जिथं लिहिलंय बायको करू नका? आहे का कुठं? करा. स्पष्ट भाषेत सांगायचं म्हणलं ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटेल तुम्हाला. नाही ना का इकडे बघ तिकडे बघ, काय गरज नाही, बायको करा, बिंदास करा. हे चुकीची वेब सिरीज बघतात आणि आपल्याला त्रास देतात पुन्हा, माहितीये का? हे बघतात ते महाराज चुकीचे बघतात. नाही ते पिक्चर बघायचे आणि देव नाही म्हणायचा. एखादा हिरो म्हणला, अरे जो हिरो त्याच्यात काम करतो तो कुठल्या धर्माचा हे पण बघत जा ना जरा. त्या धर्मात देव मानतच नाही. पण आपण ज्या धर्मात जन्माला आलो, दगडाला देव करायची ताकद ज्याच्यात आहे त्याला हिंदू म्हणायचा. आम्ही कौतुकाने सांगू ना आम्ही देव मानतो म्हणून, आम्हाला अनुभव आहेत ना बाबा, आम्ही कुठं तुमच्या नादी लागावं. हे पैशापुरता गंध लावतात, नाही तर ह्यांना काय गंधाची किंमत आहे? आम्हाला विचारा ना, आम्ही सांगतो तुळशी माळ, गोपीचंदन, गंधाची किंमत मी तुम्हाला सांगते सायंटिफिकली. भ्रमरंध्र असतं माणसाचं इथं, या दोन बोटाच्या मध्ये, म्हणजे या दोन भवयाच्या मधल्या एवढ्या जागेमध्ये गंध लावला तर माणसाची ऊर्जा उत्तेजित होते, माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते, म्हणून गंध लावायचा असतो. नकारात्मक डोक्यात येत नाही. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेळे बसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाची ऊर्जा उत्तेजित होते. कळल्यावर लावा. हे कळलं की लावा तुम्ही गंध. मी सांगते म्हणून लावा. करंगळीच्या शेजारचं अनामिका नावाचं बोट, याच्याकडे हृदयाची नस पोचलेली असते. याचा आणि याचा स्पर्श झाला की माणसाच्या नसा व्यवस्थित रक्तप्रवाह सुरळीत होतो. हार्ट अटॅक येत आला तरी मरत. बाबा नुगंध आपला धर्म सांगायला कुणाच्या बापाला घाबरायचं? तर उद्या परवा कुठं धडकाला मेला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधला आहे, नेमका पुरायचा आहे का जाळायचा आहे. एवढा वेळ लागला म्हणून नाव गंध आपला आहे की नाही, थोड्या थोड्या गोष्टीसाठी काय हरकत आहे त्याला. स्टाईल, स्टाईल मध्ये गंध शोभत नाही ना. आमच्या पोरींनाही शोभत नाही. जीन्सवर कुठं गंध असतो काय? हो की नाही? जीन्सवर कुठं टिकली असते, कुठं कुंकू असतं का? नाही. तुमच्या पेहरावाविषयी मला काही मत नाहीये, खरंच नाही. मी बाह्य अंगाला मानत नाही. तुमच्या अंगावर जीन्स जरी असली ना तरी तुमच्या गळ्यात तुळशीची माळ असावी, एवढंच माझं मत आहे. बाकी काहीच मत नाहीये माझं. अखंड चिंतन बाह्य अंगाला नाहीच मानत आहे मी, पण आतून तरी परमार्थिक राहा प्लीज. आजची जी परिस्थिती आहे ना, 4 दिवसाच्या प्रेमापोटी तुम्ही ज्या बापाच्या नावाला कलंक लावता त्या बापानं आयुष्य घालवलेलं असतं तुमचं सामर्थ्य टिकवण्यासाठी. हे कीर्तन वगैरे सगळं सोडून द्या. पोरींनो, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून सांगते, रात्री बेरात्री 12 वाजता कधीतरी उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, त्याचे जिरलेले पाय, सुरकुत्या पडलेला चेहरा बघा आणि विचार करा काय कारण नाही या बापाला एवढं कष्ट करायचे. त्याच्या पोटापुरतं कमवलंय त्याने, तो लढतोय, तो तुमच्यासाठी लढतोय, तुमच्या लग्नासाठी पैसे जमा करतोय, तुमच्या शिक्षणासाठी पैसे जमा करतोय, तुम्ही सुखी राहावं म्हणून तेवढी आटाटोप चालू आहे त्याची. नाही पंढरपूरला जाता आलं काही हरकत नाही. आयुष्यात प्रण एवढाच करा, आकाश ठेंगणं पडेल एवढी प्रगती करेल, पण बापाच्या नावाला माझ्यामुळं कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. एवढंच कर, काही लागत नाही दुसरं, काही नाही. हो का? तुम्हालाही सांगतो पोरांनो, शिवरायांचे लेकर आहेत आपण.
असा चौकात बसला, हे कोण आली बघ, ती कोण गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, असले धंदे करू नका. मोठे व्हा, बायका तुम्हाला बरोबर भेटत्याल्या. माळ घाला, बायको मी देते तुम्हाला, तुम्ही माळ घाला. हा डोकं लाविता येडे वागायले तरी सुद्धा. हा उग हिला मेसेज कर, तिला मेसेज कर, काही करू नका. कशाला वेळ वाया घालवता, अभ्यास करा. त्या मेसेज मध्ये जेवढा वेळ वाया जातो, तुम्ही कीर्तनात बसून तिला मेसेज करता, थांब कीर्तन चालू आहे, झाल्यावर बोलतो. अगं थांब की बाबा, कीर्तन तरी ऐक, पुन्हा कर मेसेज. जिंदगी आहेच की. आणि तुम्हाला लेख म्हणून सांगते, बहीण म्हणून ऐका. हे जे तुम्हाला वाटतं ना प्रेम बिम, या जगात काही खरं नाही. नोकरी सरकारी असली ना, वर्गा किती बी काळा भंगारण, किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकन गुरीच भेटते. हा तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर, किती तुमचा चांगला स्वभाव असला ना, आणि असा फुकट वेळ वाया घालवला आणि खिशात दमबडी नसली ना, छपऱ्या पुरीला सुद्धा पुन्हा म्हणावं लागतं, होय म्हण की हो दे माझं बी वैमन. अवस्था करून कष्ट करा. मोठे व्हा, पैशाला कमी बिमी समजू नका. पैशाला लय किंमत आहे. मला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, तरी दारात तुळस असावी, तरी मुखात विठ्ठलाचं नाव असावं, आणि जगाला ओरडून सांगावं, या श्रीमंतीपेक्षा मारेची श्रीमंती मोठी वाटते. तेव्हा कुठं लोक ऐकतात. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. इथं महाराज सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आल्यावर महाराज बी मूर्खच आहे. महाराजाला सुद्धा प्रेझेंटेशन मेंटेन करावं लागतं, तेव्हा लोक किंमत देतात. लोक गाडी बघून महाराजाची किंमत ठरवतात. हप्ते भरून का गाड्या घेणं व्हायना, पण घ्याव्या लागतात. कुठं जाता? अरे अवघड आहे. कुठे खरं खोटं काय राहिलं ना या जगात. विनंती माझी, पैसे कमवीत जा. आणि संत गरीब, कुठलेच संत गरीब नव्हते. ज्या जगत तुकोबांचा अभंग घेतलाय मी, ते देहूचे तुकोबा, देहूतले सगळ्यात मोठे सावकार होते. 65 लाखाची सावकारकी होती. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचा लाख म्हणजे तवाचा रुपया, अशा हिशोबानं 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. फक्त तुकोबाच्या वाटणीचे 2 भाऊ बाकी आहेत अजून. किती बैलगाड्या? 25. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. नाथबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटातून चांदीच्या वाटीत जेवत होता. अशी हजारो माणसं कीर्तनाला यायची. नाथबाबा आलेल्या माणसाला धनधान्य पैसा द्यायचे. नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. बर का, नेरळच्या माय मावल्या, 350 किलोचा पलंग होता. पलंग, बेड, झोपायला. तरी नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. बर का, 2 BHK आपल्या बापाचा. किती बोलतो आपण ग. मी तुम्हाला का सांगते माहित आहे? तुमच्यात ताकद आहे. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या आवलीसाठी परमात्म्याला यावं लागलं. सगळ्यात अगोदर विठ्ठल आवलीसाठी आले. आवली कोण? हिथून सुरू केल्यावर कीर्तन लय लांबन महाराज. आवली कोण? तुकोबांची पत्नी. तुकोबारायांच्या बायकोच्या संपत्तीचा विचार केला तर पुण्याचं सासर आहे तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600 एकर पुण्यात होता. नेरळच्या डोंगरात नव्हता, पुण्यात. 1425 माणसं वन टाइम हाताखाली बापाच्या. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मन मोठं असन. आणि पहिली बायको नव्हती, दुसरी होती. 2 बायका होत्या तुकोबाला. लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली केली, तिला बाळ होत नाही म्हणून आई बापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पहिल्या बायकोचं नाव रखमा. तिला बाळ होईना म्हणून आई बापांना दुसरी करायला लावली. तिचं नाव जिजाबाई, टोपण नाव आवली. पण देवाचं गणित इतकं बेकार. तुकोबानं दुसरी बायको केली आणि दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देव बी असला खतरनाक महाराज.
दोन बायका होत्या. तर दुष्काळामध्ये तुकोबाराय आणि शिवराय समकालीन आहेत. तुकोबारायांचा आणि शिवरायांचा काळ एकच आहे, समकालीन आहेत ते. तुकोबारायांचा जो दुष्काळ आहे तोच दुष्काळ शिवरायांचा सुद्धा होता. मला नवल छत्रपतींचं का वाटतं माहित आहे? कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का तुम्ही? पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता. छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीत एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे वैभव छत्रपती शिवरायांच्या व्यवस्थापनेचं होतं. काय मॅनेजमेंट असेल. 7/12 ही पद्धत शिवरायांची आहे. शेतकऱ्यांना अधिकारानं खावं म्हणून 7/12 ही पद्धत काढली. आजकालची पोरं जी रील बनवतात, माझ्या बापाचा 7/12 लय माटय, त्या पोराला मला लय भारी सांगू वाटतं. येड्या, तुझ्या बापाचं राहू दे. जगातल्या कुठल्याच बापाचं नाव 7/12 लागलं नसतं जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते. प्रॅक्टिकल या 7/12 ही पद्धत किंवा ही संकल्पना शिवरायांची आहे. शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. शेतकऱ्यासाठी पहिलं धरण छत्रपतींनी खेड शिवापूरला बांधलं. अशी 32 धरणं राजांनी बांधली. बरं, शेतकऱ्यांचं जाऊ द्या, नोकरदार मंडळी असाल तुम्ही, इथे येऊन कष्ट करताय, काम करताय, महिन्याच्या महिन्याला 1 तारखेला तुमच्या हातावर पगार पडते. ही पडलीच नसती जर छत्रपती नसते. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. म्हणून प्रत्येक माणसाला आपल्या कष्टाचं कमवून खाता येतं, नाही तर आजही लाचारी करावी लागली असते. काय डोकं हा. 450 वर्षापूर्वीचा रायगड आहे. राणी महालात आजही शौचालय आहेत. कुठून आली सद्बुद्धी? तयाचा हरिक कसा जगाचा मालक कृपा करणार नाही जर एवढं पवित्र मन असेल? काय नजर पाहिजे आपली, काय स्त्रीविषयी सन्मान पाहिजे आपल्याला. या विषयाकडे अधिकार असतो बाईत. मग ती तुकोबाची पत्नी आवली तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हती. अशीच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. थोडेफार शेतकरी आहात का तुम्ही? तुम्हाला जाण आहे का शेतीची? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो का? काटा मोडला जिजाबाईंना, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या बापाला. खूप सेवा करतो. 2 मिनिटाचं नामस्मरण चेहऱ्यावर एवढा आनंद देत असेल तर आयुष्यभर विठोबाचं चिंतन जगाच्या मालकाची कृपा घरावर करू देणार नाही का? तयाचा हरिक फक्त अखंड चिंतन एवढं तर करायचंय, हो की नाही? खरं सांगा, असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे? आणि तुम्ही इमानदारीनं सांगा, अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे? मरत जाऊ नका, दुसरं काय नाही. अर्धा आयुष्य भंगार गेले. तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले नालाय का जेवढे, दुसरं कोणामुळे गेले तर विचार बी करत नाही कोण आहे काय त्याचं. छत्रपतींनी कधी विचार नाही केला जेव्हा असत्य वागला तो कुठल्या जातीचा किंवा कुठल्या धर्माचा होता. ते सगळ्यात पहिला विषय. आज जे नारद माहित ना ते तेव्हाही होतेच. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यातून पोरगी उचलली, आबरूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं. ज्या राज्यामध्ये स्त्रीचा आदर नाही ते राज्य कधीच बळकट होऊ शकत नाही. आधी स्त्रीचा आदर करायला शिकवा. परखड असणारा जिजाऊ मासाहेब आई तुळजाभवानी समोर ढसा रडायला लागल्या. छत्रपतींनी बघितलं, काय झालं आऊसाहेब? तुमच्याकडे बघून बळ येतं आम्हाला. तुमच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघतो आम्ही, तुम्ही रडताय. काय झालं? छत्रपतींना कळताच तळ पायाची आग मस्तकाला गेली. विचार नाही केला कोणाचा आहे, आपल्या जातीचा आहे का, आपल्या धर्माचा आहे का, आपल्या उपयोगाचा आहे का? बोलवा बोलवा त्या रांजाच्या पाटलाला, उभा करा माझ्या समोर, दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, मरू देऊ नका, जिवंत वेशीवर टांगा, पेटवा दौंडी, येणा जाणाऱ्या प्रत्येकाला कळू द्या
माझ्या स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. मरू नाही दिलं त्याला. त्याला औषध उपचार करून चावडीवर बसवायचे. न्यायला आणायला माणसं होती. का? कळावं बाईचा आदर करायचा. हिम्मत नाही झाली पुन्हा कोणाची नजरवर करायची. आत्ताची परिस्थिती काय? भारतात आजही आठवड्याला 2 बलात्कार आहेत. काहींना पैसे खालून गप करतात, केसच होऊ देत नाहीत, आणि एखाद्याची केस झाली जमानतीवर सुटतं ते, आणि एखादं गेलं जेलमध्ये खाऊन पिऊन भलगतच होतं. असं काही नाही रे, सगळा पैशाचा खेळ आहे बघा. खूप परिस्थिती. मला कौतुक वाटतं आपलं. कळतं आपल्याला, कळत नाही असं कळत नाही आपल्याला, सगळं कळतं आपल्याला. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणाव त्याला आळंदीला, येईल का ती? कळतं त्याला, लाजतो ते जीवाला. आज न गे, आज खाल्ले, उद्या पवित्र होतो का तू? हा, कळत नाही वे. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? सगळं कळतंय. आता मार मार बायकोला रात्री मारत, सकाळी तिलाच प्रेमानं म्हणतं नव्हतं मारायचं ग तुला, पण पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही, हात वावळायचा बरं कळतो. आता काय करायचं? माय पिला ना, टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याच्या. त्याला म्हणायचं काळे म्हणू काही ताकद वाढती, गोड लागतात खा. कळत नाही त्याला, खाईल का? अगं किती बी टाकलेली असू दे तेवढ्या दुधीत म्हणेन येडाय का मी, नाटक करतय ती. सगळं कळतंय त्याला. आणि ते डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधानं दारू सुटत. अशी इंजेक्शननं दारू सुटली असती तर महाराष्ट्राच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि त्या पिदाड्याला झोपीतच दिलं असतं. गे गे जनावरात दलीन तर गे, वाटोळ केलं माझ्या जिंदगीच, गे आई शपथ दिलं असतं. जोपर्यंत मनावर ताबा नाही तोपर्यंत देवाची आवड लागत नाही. जोपर्यंत देवाची आवड लागत नाही तोपर्यंत व्यसन. कारण जोपर्यंत हित येत नाही तोवर जागे होत नाही. जोवर जागे होत नाही तोवर देव. सत्याचं आचरण करणारे, उपकार करून उपकार न ठेवणारे आणि अखंड विठोबाचं सात्विक दानम सात्विकम श्रुत. कुणाला सात्विक म्हणावं? या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहे. तू कोण आहे कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं तू आणि मी वेगळा नाही आहे. आम्हात या परस्परे एका नामाचीच. हे ज्याला ज्ञात आहे तो देवाशिवाय कुठे जात नाही. तो सात्विक आहे. तो एकमेव असला तरी अखंड कुळाचा उद्धार आहे एकाच्या जोरावर. पण हे होतं कधी? अखंड चिंतन. पण खरं खोटं कळणार कसं? गीता भागवत. काय करायचं काही नाही करायचं समजून घ्यायचं असेल ज्ञानेश्वरी गाथा हातात पाहिजे. हे ज्याला जमलं, विठोबाचं चिंतन ज्याने केलं, विठेवरचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो ते तुकोबाराय म्हणले, माझं भाग्य असेल असं वैष्णव माझ्या सेवेत आला तर मला त्याची सेवा करता यावी एवढं माझं कोणाचं. तुकोबाराय साधं व्यक्तिमत्व नाही. ज्या मातीहून चालावी ती माती विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघावं तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले ना, पुणे जिल्ह्यात मेलेला मुलगा उभा राहून भजन करतो एवढी ताकद ज्यांच्या शब्दात, त्यांना जगद्गुरु तुकोबा म्हणायचं. ते तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य असेल मला त्याची सेवा करता आली. कोणाची? अखंड चिंतन. त्याच्या मुखात विठोबाचं चिंतन आहे. काही कमी करत नाही त्या. जी तुकोबाची पत्नी तिच्या पायात काटा मोडला, त्रास विठेवरच्या मालकाला झाला. लक्षात आहे ना? ठेवीचा इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव येऊस तर सोडायची नसते. हा, लक्षात ठेवायचं असतं. मग काय, विठेवरचा मालक आला, पाठीमागे धावतोय जिजाबाईंच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. विठेवरच्या मालकाला थांबवलंय, साधा नाही येतो. त्याचं दर्शन व्हावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो वर्ष झाडाला उलट टाकून तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खाऊन जातात तरी त्यांना भान नाही. आणि एवढं करूनही देव मिळेल याची खात्री. असा अशक्य परमात्मा हिच्यासाठी थांबला. हिचा पाय स्वतःच्या हातात घेऊन काटा दिसतो का पाहायला.
काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहायला? देवाला बी एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनी बी 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लईच झोंबलं. पंढरपूरची तुमची नाही महाराज, मला तिकडलीच माहिती. फक्त आमच्यासाठी एकच सरपंच आणि एकच सरपंच नाही, पांडुरंग आणि रखमाई. देवाला काटा बघायला थुका लावायची गरज? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे ही आम्हीच आहे आणि काटा काढणारे आम्हीच आहे. तुकोबा 4 धंगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. बायको लेकर अन्न अन्न करून मेली तरी विचारलं नाही मी एवढं भजन करून मला काय दिलंस. एवढा विश्वास ज्याचा माझ्यावर, आणि आशा नवऱ्याचा संसार ज्या बाईनं सांभाळला, काय सामर्थ्य तिचं. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा विचार. नेरळकर जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपल्याला भावकीच पुरेशी ग. आता एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसते. 2-4 तरी खौट बोलणारच. ती म्हणा त्याचं काय असतंय, लोकाचंच खायचं आणि लोकालाच द्यायचं. कोणी म्हणलं की नाही? पोरांनी शिवजयंतीला शिवलीला ताई पाटलाचं कीर्तन ठेवलं, काय सुंदर केलं. तरी 2-4 म्हणणार ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही खरंच आहे का? जीव जाईल की त्या ठेवणाऱ्याचा? जगू द्या जरे माणसं. नाही चांगलं बोलता आलं गप्राना. हा, कोरोनात मिली ती माणसं, रोगानं मिली. काय संबंध नव्हता रोगाचा, तुमच्या बोलण्यानंच मिली. ती पॉझिटिव्ह आला, त्यानं आपलं धीर भेटावं म्हणून फोन केला. का हो दादा म्हणला पॉझिटिव्ह आलो. हे कोण म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला. नि मात्र ती रिॲक्शनलाच गार झाला. लय अवघड असतंय बाबा, कुत्रं हाल खात नाही, घरचे सुद्धा मानित नाही, हॉस्पिटलमध्ये बेड भेटत नाही, आणि एखादं भेटलं तर किडन्या काढू काढू घेते ती, काही माझ्या नाही, लय अवघड आहे, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. सकाळी मेलं ती. त्याला विचार केला काय जगायचा चान्सच दिसत नाही. जगण्यात माझे जगला असत ती. कुणामुळं मेलं? नसता फोन केला तर जगलं असतं ती महाराज. त्यानं ज्ञानेश्वरी घेऊन बसला असता का ती जगला. मी तुम्हाला गॅरंटी देते, अशा व्यक्तिमत्वाला हार्ट अटॅक आलाय, बीपीचा त्रास आहे, त्याने ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा. दिवसातनं 4 तरी ओव्या वाचा. तो व्यक्ती आपत्कालीन मरणाने मरणार नाही हा विश्वास मी व्यासपीठावर देते. तो नियतकालीन मरणानेच मरणार. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा. कारण सांभाळणारा आम्ही नाही आहोत, सांभाळणारा तयाचा हरिक. पण त्याच्यासाठी पर्याय एकच आहे, मुखात विठोबाचं. भजैव्रजैकमंडनं समस्त पापखंडनं सुपिच्च कुच्चमस्तकं सुनादवेनो हस्तकं मनोजगर्वमोचनम विशाललोललोचनम अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागर. भजैव्रजैकमंडनं समस्त पापखंडनं स्वभक्तचित्तरंजनं सदैव नंदनंदनं. काय नाही, हरिमुखे म्हणा, एवढाच होता सगळ्याचा अर्थ. लय आपलं चिंता करत जाऊ नका. हरि उच्चारणी जातील लयासी, नाम संकीर्तन जळतील पापे, चहुवेदी जाण, 18ही पुराण, अखंड चिंतन. काही नाही जमलं तरी चालेल, मुखात त्याचं नाव असावं. जगाच्या मालकानं कृपा करावी.